विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MSCIT न्यू इरा 2024 IT अवेअरनेस इरामधील सेशन नंबर 28 पाहणार आहोत। इरा स्टार्ट करा, स्क्रोल डाऊन करा आणि सेशन नंबर 28 ओपन करा। थेरी आवर सगळी व्यवस्थित ऐका आणि लॅब आवर मध्ये या। लॅब आवर मध्ये टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट सोडवा आणि सेल पाथ लर्निंगला क्लिक करा। स्टार्ट करा, प्रोसीड करा, स्टार्ट करा। पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे सेल पाथ लर्निंग मधले। पहिला प्रश्न आहे एक्सरसाइज प्लॅनर म्हणजे काय, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एक शेड्यूल किंवा कार्यक्रम। पुढचा प्रश्न, प्रत्येक वेळी MS Excel 365 शीट मध्ये बदल करता तेव्हा तुम्हाला तुमचे काम सेव्ह करावे लागते, चूक। पुढील प्रश्न, जेव्हा तुम्ही एक्सेल फाइल मध्ये एक्सरसाइज प्लॅनर सारखे टेम्पलेट निवडता तेव्हा तुम्ही एक्सेल मध्ये कस्टमाइज किंवा एडिट करू शकत नाही, याचं उत्तर आहे चूक। चौथा प्रश्न, एक्सेल साठी तयार केलेले अनेक टेम्पलेट आधीपासून अप्लाइड केलेल्या फॉर्म्युल्यात येतात, बरोबर। पाचवा प्रश्न, एक्सेल फाइल प्रिंट करण्यासाठी स्टेपचा योग्य सेट कोणता आहे, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फाइल मेनू, प्रिंट, पेज सेटअप आणि प्रिंट। येस, गो टू होम। त्यानंतर पुढे आहे इथं नॉलेज चेक सोडवायचे आपल्याला। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। पहिला प्रश्न आहे फॉर्म्युला एरर मिळत आहे, त्याचं आन्सर काय आहे, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संबंधित एक्सेलमध्ये केवळ संख्यात्मक व्हॅल्यू एंटर करणे। दुसरा प्रश्न आहे करन्सी बदलण्यासाठी कोणता पर्याय शोधाल, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 द अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट। तिसरा प्रश्न आहे अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट अंतर्गत डॉलरचे चिन्ह इंडियन रुपीज मध्ये बदलण्यासाठी तुम्ही कोणता करन्सी प्रकार निवडावा लागेल, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढील प्रश्न आहे एक्सरसाइज प्लॅनर तयार करण्याकरता उपयोगी पडेल अशी टेम्पलेट पुढीलपैकी कोणते इमेज दर्शवतात, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढील प्रश्न आहे MS Excel व्यतिरिक्त तुम्ही डॅश डॅश वर सुद्धा एक्सरसाइज प्लॅनर तयार करू शकता, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 designwizard.com। पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे बरोबर नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल भारत सरकारद्वारे समर्थित वेबसाईट आहे, याचं उत्तर बरोबर आहे। सॉरी, याचं उत्तर चूक आहे। पुढील प्रश्न आहे पोर्टलवर नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी काय शिफारस केली जाते, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नोकरीबद्दल नमूद केलेल्या सर्व गोष्टी। 9वा प्रश्न आहे नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल केवळ भारतीय काही निवडक शहरांमधील नोकऱ्यांची रिक्त जागांची यादी करते, चूक। 10वा प्रश्न आहे नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टलवर प्रत्येक नोकरीच्या रिक्त पदांखाली तुम्हाला कोणती माहिती मिळेल, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रत्येक नोकरीच्या रिक्त पदांखाली। पर्याय क्रमांक 2 सबमिट, SIM समोर एंड एक्झाम, कन्फर्म, ओके। पुढे आहे डू इट युअर सेल्फ, रिझ्यूम स्टार्ट करूया आपण। दिलेल्या वर्कशीटमध्ये H4 ते H8 सेल सिलेक्ट करा, त्याला कॅल्क्युलेशन सेल स्टाईल अप्लाय करण्यासाठी होम टॅब स्टाईल ग्रुप सेल स्टाईल याचा वापर करा। H4 ते H8 सिलेक्ट करायला सांगितलेलं आहे। स्क्रीन मोठी करा आणि H4 ते H8 सिलेक्ट करा। सिलेक्ट करा, कॅल्क्युलेशन सेल स्टाईल द्यायची आहे, इथं सेल स्टाईलवरती या आणि त्या नावाची सेल स्टाईल इथे आहे त्याला अप्लाय करा। साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा। पुढचा प्रश्न आहे दिलेल्या एक्सेल शीटमध्ये इव्हेंट ऑर्गनायझर डेकोरेटर टेक्स्ट सिलेक्ट करा, त्याला बोल्ड करायचं आहे, टेक्स्ट सिलेक्ट करून बोल्ड करायचं आहे। स्क्रीन मोठी करा
जे टेक्स्ट दिले ते सिलेक्ट करा. काय टेक्स्ट दिले बघा, इव्हेंट ऑर्गनायझर्स अँड डेकोरेटर्स इथं टेक्स्ट आहे ते सिलेक्ट करा आणि इथून बोल्ड करा. टेक्स्ट सिलेक्ट आणि बोल्ड, साईडला क्लिक आणि प्रश्न सबमिट. ओके. पुढील प्रश्न आहे, दिलेल्या वर्कशीटमध्ये प्रोजेक्ट स्टेटस शीट टेक्स्ट सिलेक्ट करा. टेक्स्ट फॉर्मॅट कॉपी करा. हा फॉर्मॅट प्रोजेक्ट कॉम्पोनंट्सला अप्लाय करण्यासाठी फॉर्मॅट पेंटरचा वापर करायचा आहे. स्क्रीन मोठी करा. इथून जे टेक्स्ट सांगितले प्रोजेक्ट स्टेटस शीट टेक्स्ट सिलेक्ट करायचे, फॉर्मॅट पेंटरवरती यायचे आणि हे द्यायचं आहे आपल्याला प्रोजेक्ट कॉम्पोनंट्सला. इथं आहेत प्रोजेक्ट कॉम्पोनंट्स, त्याला सिलेक्ट करा आणि साईडला क्लिक करा. प्रश्न सबमिट करा. ओके. G39 सिलेक्ट करा आणि करन्सी रुपीमध्ये बदलण्यासाठी होम टॅब नंबरचा वापर करा. इथून स्क्रीन मोठी करा. G39 कुठे पहा. हा आहे G39, त्याच्यावरती सिलेक्शन करा. पुढं काय सांगितले, नंबर फॉर्मॅट आपल्याला काय करायचं आहे, करन्सी रुपयामध्ये चेंज करायची आहे. इथं जायचं आहे. तर रुपया कुठे पहा, इथं आहे इंग्लिश, त्याच्यावरती क्लिक करा. इथं रुपयाचं चिन्ह ॲड झालं, साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. ओके. हा प्रश्न तरी चुकीचं दाखवतोय. रुपयाचं चिन्ह घ्यायचं आहे, रुपीमध्ये बदलायचं आहे आपल्याला. सिलेक्शन करा. इथे मोरवरती जाऊन आपण चेक करू. करन्सीला क्लिक करा. इथे रुपी मराठीवरती क्लिक करा आणि ओकेला क्लिक करा. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. मोर बटनामधून मराठीमधला ते रुपी मराठी घ्यायचं आहे. तिथं PDF करायला सांगितलेली आहे फाईल. फाईलवरती क्लिक करा. एक्सपोर्टला क्लिक करा. क्रिएट PDF ला क्लिक करा आणि पब्लिशवरती क्लिक करा. सबमिट करा. ओके करा. पुढचा प्रश्न, दिलेल्या एक्सेल फाईलमध्ये डेट फंक्शन वापरण्यासाठी फॉर्म्युला टॅबवर जा. डेट अँड टाइम ऑप्शनवर क्लिक करा. पुढे डेट ऑप्शनवर क्लिक करा. एक विंडो दिसेल. इयर 2024, मंथ 02 आणि डे 05 असा डेटा भरा. ओकेवर क्लिक करा. एक्सेल फाईल ओपन होईपर्यंत वाट पाहू आपण. स्क्रीन मोठी करा. फॉर्म्युला टॅबवरती क्लिक करा. डेट अँड टाइमवरती क्लिक करा. त्यामध्ये काय सांगितलेलं बघा, पुढे डेट ऑप्शनवर क्लिक करायचं. इथं आहे डेट ऑप्शन. इथे इयर सांगितले 2024, मंथ सांगितलेला आहे 02 आणि डे सांगितलेला आहे 05 आणि ओके करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. दिलेल्या एक्सेलमध्ये इफ फंक्शन वापरण्यासाठी फॉर्म्युला टॅबवर जा. लॉजिकल ऑप्शनतून इफवर क्लिक करा. एक डायलॉग बॉक्स दिसेल. लॉजिकल टेक्स्ट बॉक्समध्ये J5 म्हणजे 250 लिहा. व्हॅल्यू टॅब बॉक्समध्ये पास आणि व्हॅल्यू फॉल्स बॉक्समध्ये फेल लिहा. ओके बटनावरती क्लिक करा.
स्क्रीन मोठी करा, फॉर्म्युला टॅबवरती जा, लॉजिकलवरती क्लिक करा, इफवरती क्लिक करा. एक डायलॉग बॉक्स दिसेल असं सांगितलेलं आहे बघा. लॉजिकल टेक्स्ट बॉक्समध्ये J5 ला 250 ही अमाऊंट असेल बघा. J5 कुठे आहे पहा. सॉरी लिहायचं आहे इथे J5 जे सांगितले ते लिहून घ्या 250. त्यानंतर व्हॅल्यू 2 बॉक्समध्ये 5 लिहा आणि व्हॅल्यू फॉल्स बॉक्समध्ये इथे 5 लिहायचं आहे. जसं सांगितले तसं टाईप करा कॅपिटलमध्ये आणि फॉल्स बॉक्समध्ये फेल लिहायचं आहे FAIL. ओके करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. पुढील प्रश्न, दिलेल्या एक्सेल शीटमध्ये लिस्टमधील शब्दाची लेंथ शोधण्यासाठी फॉर्म्युला टॅबवर जा, टेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करा, त्यानंतर लेंथ सिलेक्ट करा. एक डायलॉग बॉक्स दिसेल, टेक्स्ट बॉक्समध्ये D4 लिहा आणि ओके बटन प्रेस करा. स्क्रीन मोठी करा, फॉर्म्युला टॅबवरती जायचे, त्यानंतर टेक्स्टमध्ये जायचे, त्याच्यामध्ये लेन फंक्शनमध्ये जायचे. आता टेक्स्टमध्ये D4 एवढंच लिहायचं D4 आणि ओके करायचं. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. पुढील प्रश्न, दिलेल्या एक्सेल फाईलमध्ये टेक्स्ट लोअर केसमध्ये कन्वर्ट करण्यासाठी सेल K5 सिलेक्ट करा. आता फॉर्म्युला टॅबवर जा, टेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करा, लोअर पर्याय सिलेक्ट करा. एक डायलॉग बॉक्स दिसेल, त्या टेक्स्टमध्ये K6 लिहा आणि नंतर ओके प्रेस करा. K5 सिलेक्ट करायचे. स्क्रीन मोठी करा, K5 वरती क्लिक करा. इथे आहे K5. फॉर्म्युला टॅबवरती जायचे, त्यानंतर टेक्स्टमध्ये जायचं, त्यानंतर लोअर फंक्शनवरती जायचे आणि इथे K6 टाईप करायचे. ओके करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके. दिलेल्या एक्सेल फाईलमध्ये सम इफ फॉर्म्युला वापरण्यासाठी सेल J6 वर क्लिक करा, त्यानंतर फॉर्म्युला टॅबवर जा आणि मॅथ ट्रिंग ऑप्शन नॅव्हिगेट करा, स्क्रोल करा आणि सम इफ पर्याय सिलेक्ट करा. डायलॉग बॉक्समध्ये रेंज C2 ते C10 सिलेक्ट करा. स्क्रीन मोठी करा, J6 वरती क्लिक करा, J6 वरती क्लिक करा, त्यानंतर फॉर्म्युला टॅबवर जायचे. इथं आहे फॉर्म्युला टॅब, त्यानंतर मॅथ्स आणि ट्रिंग वरती जायचं आहे. त्यानंतर स्क्रोल करा आणि सम इफ कुठे पाहायचं, यात सम इफ इथं आहे सम इफ, त्याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर पुढं काय सांगितलेलं आहे बघा, डायलॉग बॉक्समध्ये रेंजमध्ये C2 ते C10 सिलेक्ट करायचे, C2 ते C10. त्यानंतर पुढं काय सांगितले बघा, क्रायटेरिया बॉक्समध्ये ऑरेंजेस टाईप करायचे, क्रायटेरिया बॉक्समध्ये ऑरेंजेस टाईप करायचे आणि सम रेंजमध्ये D2 ते D10 सिलेक्ट करायचे, D मधला 2 ते D मधला 10. त्यानंतर ओके करायचे. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. SIM, पुन्हा SIM, एंड एक्झाम टाईप करा, कन्फर्म. ओके. पुढे प्रोसेस फोलिओ आहे, सोडवून घ्या. इथून क्लोज करा. सगळं जे व्यवस्थित सोडवलं आहे त्याचं एक सर्टिफिकेट इथे तयार झालेलं आहे. क्लोज करा. प्रोसेस फोलिओला क्लिक करा, प्रोसेस फोलिओ सोडून घ्या आणि सिम्युलेशन क्वेश्चनकडे येऊ आपण. स्टार्ट करा.
पहिलं बघा, सुरुवाती आणि नियमितपणे सेव्ह करण्यामुळे आपले काम सुरक्षित राहू शकते. आपल्या लक्षात घ्यायचं आहे की आपण कुठल्या वर्कशीटला सेव्ह करू जिथे आपण नंतर ते सोडू शकता. म्हणजे आता डेस्कटॉपवर हे एक्सरसाइज प्लानर म्हणून सेव्ह करा. फाईल, सेव्ह ॲज. इथे कुठे डेस्कटॉप आहे का पहा, नसेल तर ब्राउज. सॉरी, इथं आहे डेस्कटॉप. इथं नाव लिहिण्यासाठी क्लिक आणि सेव्ह. पुढचा प्रश्न, टेक्स्ट दॅट इन्फॉर्म प्रोवाइड फॅक्ट्स अबाउट सम टॉपिक दॅट द रायटर बिलीव्ह इज इम्पॉर्टंट अँड नेसेसरी फॉर द रीडर टू अंडरस्टँड. सो एंटर द टेक्स्ट ॲज आणि नेम इन फ्रंट ऑफ नेम ऑफ द क्लायंट. इथे तुम्हाला टेक्स्ट लिहायचं आहे नेम ऑफ द क्लायंटच्या समोर. इथे टेक्स्ट आलेलं आहे अनिल एम. इथे क्लिक करायची एकच फक्त. SIM करा, एंड एक्झाम करा समोर. कॉमा वगैरे घेऊ नका, एंड होणार नाही. ओके करा, कन्फर्म करा आणि ओके करा. आणि पुढे आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करा. पहिला प्रश्न, फंक्शन कीज काही विशिष्ट कार्य करण्यासाठी सोपे पर्याय शॉर्टकट देतात, बरोबर. दुसरा प्रश्न, डॅश डॅश हा कॉम्प्युटर करून वापरला जाणारा कोणताही डाटा किंवा सूचना होय. माहिती, पर्याय क्रमांक इनपुट, पर्याय क्रमांक 4. तिसरा प्रश्न, कीबोर्डवरील अशी की उदाहरणार्थ कॅप्स लॉक जी एखादे वैशिष्ट्य चालू करते आणि बंदही करते तिला डॅश डॅश की म्हणतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 टॉगल की. कीबोर्डवरील की ज्यांच्यावर बाणाचे चिन्ह असते त्यांना डॅश डॅश म्हणतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नॅव्हिगेशन की. सबमिट करा. SIM, एंड एक्झाम. ओके करा. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 28 इथे संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये सेशन नंबर 29 पाहूयात आपण. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.